पुमाच्या शोरूम मध्ये जाऊन आम्ही केलं एक दोन कान. ते कसं केलं ते सांगतो व्हिडिओ मध्ये, त्यासाठी फक्त व्हिडिओ पूर्ण पहा. तर चॅलेंजचा आपला 39वा दिवस. बिगर आंघोळीची झगामगा तयारी केली. खाली आलो, गाडी काढली, आम्ही निघालो शॉपिंग करायला. शॉपिंग म्हणजे सगळ्यालाच करत होती म्हणून पहिले गेलो आम्ही कपडे घ्यायला. आणि तिथे जाऊन हरिओम आणि स्वप्नीलला एवढे कपडे पाहून चालू केले की बेकार. म्हणलं साहेब जल्दी लो, जल्दी जाना है अपने को. मग काय त्यांनी 2 घंट्यात एक ड्रेस घेतला आणि तिथे दोघांनी थोडीफार शॉपिंग केली. तिथनं आम्ही गेलो डायरेक्ट शूज घ्यायला. पण असं जागी नाही गेलो, डायरेक्ट पहिले गेलो बाटामध्ये. कसं आहे भाऊ, ओरिजिनल आणि ब्रँड वापरतो. मग काय आम्हाला जसं घ्यायचं होतं तिथं तसं काही भेटलं नाही म्हणून आम्ही तिथे गेलो पुमामध्ये. आणि पुमामध्ये असे काही शॉर्ट केले की आम्ही अर्ध्या घंट्यामध्ये 20-20, 25-25 हजारचे बुट घालून पाहिले. ते कसं आहे खिशामध्ये नाही नाना आणि मला बाजीराव म्हणा. आणि शेवटी जाता जाता अवकातीवर आलो. 5,000चा शूज पाहिला तर तेवढे पण पैसे नव्हते म्हणून आम्ही तिथून बाहेर पडलो. तिथून आलो मी कॅम्पसमध्ये पण थोडा टाइम फिरलो. तिथं पण बूट काय आवडला नाही मला. मग काय तिथल्या आजूबाजूच्या छोटे मोठे दुकान पाहून आम्ही गेलो दुसऱ्या दुकानामध्ये. आणि फायनली मला एक शूज आवडला होता. ते कसं सेम टू सेम नव्हतं पण जुळत मिळत होतं. ते कसं एकदम ब्रँड आहे आणि हे पण पुमाचा लहान भाऊ होता चुमा. भारीच काम यायचं. आणि शेवटी 260 रुपयाचा बूट घेऊन आम्ही निघालो स्टेशनवरती जायसाठी. तर चला आम्ही जातो. ज्यांनी फॉलो केलं नसेल त्यांनी फॉलो करून घ्या.